नमस्कार, मी मिलिंद कांबळे. ह्युमॅनिटी फाउंडेशन हे संपूर्ण भारतामध्ये काम करत असतं. ह्युमॅनिटी फाउंडेशनचे संस्थापक नूरबाई खान माझे मित्र अनेक वेळा मला मदत करत असतात. गरीब गरजू रुग्णांचे ऑपरेशन्स किंवा आजारी असेल, अपघात झाला असेल तर त्याची पूर्ण ट्रीटमेंट ही खाजगी रुग्णालयात ते करून देत असतात. त्यांचं फाउंडेशन हे पूर्ण त्या रुग्णाच्या औषधाची किंवा रुग्णाला लागलेल्या ऑपरेशनची पूर्ण जबाबदारी घेत असते. असे अनेक हॉस्पिटल त्यांनी टॅप केलेले आहेत भारतामध्ये. आता ठाणे जिल्ह्यातील पालघर जिल्ह्यातील देवघर गावातून त्या दिवशी मला एक फोन आला. 9 वर्षाची अनुष्का अंधेरे म्हणून मुलगी, एक लहानची मुलगी पडली आणि तिचा हात 2 ठिकाणी फ्रॅक्चर झाला. तर देवघरचे सामाजिक कार्यकर्ते यशवंत भोईर हे आमच्या माऊली चॅरिटेबल हॉस्पिटल अंबाडनाका इथे घेऊन आले तिला, त्या मुलीला. तर अगदी गरीब आई वडील मोलमजुरी करणारे आहेत तिचे, आणि ते एक लहान मुलगी आहे, जबाबदार आहे. शासकीय आरोग्य व्यवस्था कशी आहे आणि त्या चिमुकलीला कुठं कुठं पळावं लागते आपल्याला, हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. इथून तर IGMला जा, IGM सिव्हिलला जा, सिव्हिलवरून परत मुंबई नायर अशी धावपळ करावी लागते त्या रुग्णाची. त्यामुळे मी त्या यांना म्हटलं, आपण ह्या मुलीचं ऑपरेशन एका प्रायव्हेट हॉस्पिटलला, चांगल्या सुसज्ज हॉस्पिटलला करू. त्याची पूर्ण खर्चाची जबाबदारी ही नूर खान म्हणजे ह्युमॅनिटी फाउंडेशनचे संस्थापक हे करतील. आणि त्यांच्याशी बोलणं केलं मी, आणि त्यांना मी यशवंत भोईर हे देवघरचे रहिवासी आहेत, ते त्या मुलीला तिच्या आईवडिलांना घेऊन आले. काल तिला ॲडमिट केली तिथे, आणि आज सकाळी तिचं ऑपरेशन झालं, व्यवस्थित ऑपरेशन झालं. तिच्या हाताला प्लेट टाकली आणि सकाळी त्यांचा फोन होता मला, 1ही रुपया न लागता आमचं ऑपरेशन झालेलं आहे आता, आणि पुढची ट्रीटमेंट देखील प्लास्टर काढेपर्यंत पूर्ण पेशंट बरा होईपर्यंत ही जबाबदारी ह्युमॅनिटी फाउंडेशन हे घेत असतं. हा व्हिडिओ घेण्याचं एकच कारण मित्रांनो, आपल्या ग्रामीण भागामध्ये रुग्णव्यवस्था नाही. इथून शहरामध्ये जा किंवा खाजगी रुग्णालयात जा, तर खाजगी रुग्णालयात जायला आपल्याकडे पैसे नाहीत. आपल्या मोलमजुरी करणारा कामगार वर्ग आहे. ह्यासाठी ही संस्था काम करते, गेली अनेक वर्ष काम करते, आणि ते माझे मित्र आहेत. जर NICUची गरज कोणाला लागली, नवजात बालकाला व्हेंटिलेटरची गरज लागली, NICU लागला, किंवा कोणताही त्याला आजार असला, जन्मजात किंवा फ्रॅक्चर असला, अपघात झाला, कोणाकडे पैसे नसतील, तर त्यांचा उपाय आपण एका चांगल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला करतो. आणि अनेक रुग्ण आपण बरे केलेले आहेत. त्यांना 1ही रुपया त्यांचा खर्च झालेला नाही. जे नूर खान मला पालघर, ठाणे, रायगड अशा बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी ते मदत करत असतात. असा कोणताही रुग्ण असला मी त्यांना फोन करून अगदी अर्ध्या तासामध्ये ते सगळी व्यवस्था करतात, आणि गरीब गरजूंना सुसज्ज अशी रुग्ण सेवा ते देतात. मला सांगण्याचा उद्देश एकच मित्रांनो, आपल्याकडे कोणता असा रुग्ण आढळला, लहान मुलगा आढळला, त्याचं कसलं ऑपरेशन करायचं आहे, तर इथे धावपळ न करता माझा फोन नंबर मी आपल्या ह्याच्या डिस्प्लेवर देतोच, फोनच्या डिस्प्लेवर टाकतो. तुम्ही डायरेक्टली मला फोन करू शकता. आपण डायरेक्ट त्या रुग्णाची माहिती घेऊन कोणते रिपोर्ट काढले असतील, ब्लडचे किंवा फ्रॅक्चरचे एक्सरे वगैरे काढले असतील, तर आपण ते नूरबाईशी बोलून, डॉक्टरशी बोलून आपण त्याचा पूर्ण इलाज हा मोफत करतो. संपूर्ण औषधासहित त्याचा इलाज आपण मोफत करतो. माऊली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अंबाडीनाका, प्रमोद पवार मित्रपरिवार संचालित हे माऊली हॉस्पिटल अंबाडीनाका येथे आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपण हे हॉस्पिटल चॅरिटी केलेलं आहे. भिवंडी वाडा रस्त्याची आपण हालत पाहिली असेल, किंवा वसईवरून अंबाडीकडे येताना त्या रस्त्याची सगळेच रस्ते खराब झालेले आहेत. त्यामुळे बरेचसे ऑर्थोपेडिक डॉक्टर किंवा गायनॉलॉजिस्ट इथे यायला तयार होत नाहीत. ठाण्यातून
मुलुंडहून किंवा भिवंडीतून आपल्या हॉस्पिटलला अगोदर डॉक्टर यायचे. आता ते वाहतूक कोंडीमुळे त्यांना 4-4 तास 5-5 तास यावं लागतात किंवा त्यांच्या लहान गाड्या खड्ड्यामध्ये लागून ते ऑइल लिकेज होणं असे प्रकार होतात. त्यामुळे ते सहसा इथे येणं टाळतात. ते उलट पक्षी काय म्हणतात, मग आमच्याकडे पेशंट पाठवा, पण त्या हॉस्पिटलला आपण मोफत सुविधा देऊ शकत नाही. मग त्याच्यावर पर्याय आम्ही हा शोधून काढलेला आहे. असा कोणताही पेशंट असला तर आपण नक्की मला कळवा. मी त्यांचा नूरभाई किंवा ह्युमॅनिटी फाउंडेशन मार्फत मोफत इलाज करून देईल. थँक्यू.